नमस्कार. जय किसान PSN या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या शेतातला आहे आणि शेतामध्ये हा व्हिडिओ करत असताना आम्ही हार्वेस्टरच्या साहाय्यानं आपल्या ही समोरच्या ऊसाची तोडणी करतो. मित्रांनो, मजुराच्या टोळ्या येत नसल्यामुळे किंवा टोळ्यांची अडचण असल्यामुळं आपल्याला हार्वेस्टरचं पर्याय निवडावा लागतो आणि तो पर्याय मला वाटते अतिउत्तम आहे. कारण आता सध्या मजुरांची संख्या पाहता किंवा टोळ्यांची संख्या पाहता आणि ऊसाचं क्षेत्र पाहता आता आपल्याला हळूहळू हार्वेस्टरचा विचार करायला पाहिजे. आणि हार्वेस्टरनं तोडल्यामुळं काय होते, थोडं वेळेत पण जाते, लवकर जाते. आता त्याला काही शेतकऱ्यांचं विरोध आहे की हार्वेस्टरनं तोडल्यानंतर नुकसान होते किंवा ऊसाचं मात्र होते जास्त. तर त्याला फायदे आणि तोटे दोन्ही पण गोष्टी आहेत. त्या दोन्ही गोष्टींचं आपण बारकाईनं थोडंसं निरीक्षण केलं पाहिजे. मी माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये निरीक्षण केलं, 2 प्लॉटचं निरीक्षण केलं मित्रांनो. त्या दोन्ही प्लॉटचं निरीक्षणाअंतीच मी हा व्हिडिओ तयार करत आहे. तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे, व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. तर शेतकरी बांधवांना एक माझी अशी विनंती आहे, आपण ज्यावेळेस मजुरांच्या साहाय्याने करतो त्यावेळेस टोळी आपल्याला लवकर मिळत नाही. मानसिक त्रास तर होतोच, पण टोळी आल्यानंतर टोळीकडून बुडातून 1-2 कांड्या आणि वाड्यामध्ये 1-2 कांड्या जाण्याची शक्यता जात असते. एखादी टोळी चांगली असेल तर ती व्यवस्थित होती, नाही तर तिथं आपलं नुकसान होतं. म्हणजे त्याला पहिला नुकसानीचा मुद्दा. तसं मशीनच्या साहाय्यानं जर आपण विचार केला तर मशीन जमीन लगत घासून तोडतो आणि वाड्यामध्ये कांडी अजिबात जात. तुम्ही निरीक्षण करून बघा, अगदी पालाच फक्त खाली जेव्हा कुट्टी केला जातो, बाकी सगळं घेतलं जातं. पहिला मुद्दा हा झाला. दुसरा मुद्दा, आपल्याला वेळेची बचत होती. मजुराकडून जर ऊस तोडायचं म्हटलं तर त्याला जास्त वेळ पण लागतोय, तिथं थांबावं लागतं. परत ऊस वाळण्याची शक्यता असते. 2 दिवस 3 दिवस, 2 दिवस तर ऊस वाळतोच तोडल्यानंतर, त्यामुळे वजन घटण्याची पण शक्यता भरपूर. तसं मशीनचं नाही. मशीननं आज तोडलं की आज ऊस जातो. काही लोकांचं असं मत आहे की ती तोडल्यानंतर ऊसाचा रस गळतो. तर मित्रांनो, तसं काही होत नाही. मी बघितलं, मशीनचं ब्लेड जर चांगलं असेल तर आपण ती खात्री करून घ्यायची ऑपरेटरला विचारून. ब्लेडचा धार असेल तर ठीक आहे, नसेल तर ते ब्लेड चेंज करायला सांगायचं, जेणेकरून कट लगेच होतं, म्हणजे धार काय लागत नाही रसात. तो पण मुद्दा इथे क्लिअर झाला. दुसरा मुद्दा आहे, ज्यावेळेस आपण तोडीकडून किंवा ऊस तोडीकडून आपण ऊस तोडतो त्यावेळेस ट्रॅक्टर ओढण्यासाठी आता 700 रुपये 1000 रुपये घ्यावे. ते कंपल्सरी प्रत्येक खेपेला आपल्याला वडावं लागतं. तसं इथं नाही आहे मित्रांनो. इथं जे फिल्टर आहे ते 5 टनाचे असतात. ते बाहेर येऊन फिल्टरमध्ये ट्रकमध्ये किंवा ट्रॅक्टरमध्ये ते फिल केलं जातं किंवा ते भरलं जातं. त्यामुळं तिथं आपला ओढण्याचा खर्च कमी आहे. परत मजुरांना जो आपण वरचा खर्च करतो, टोळीला कुठं जेवण द्या, कुठं चहा पाणी नाश्ता इकडे तिकडे अमुक तमुक आपल्याला द्यावं लागतं शेतकरी बांधवांना. तर तो इकडच्या लोकांना द्यावा लागत नाही. तो आणि त्यांचं तोडणी खर्च पण किंवा तोडणीसाठी एकरी जो आपण पैसे देतो ते पण कमी आहे. वास्तविक आता तोडणी खर्च द्यायला नाही पाहिजे आपण, पण तो टोळी देतात आणि ते अगदी लुबाडून घेतात. असं थोडंसं चित्र दिसायला लागलेलं. तसं मशीनचं नाही आहे. मशीनमध्ये मशीनचे जे ऑपरेटर आहेत ते ऑपरेटर असतील किंवा ते बाकीचे ट्रॅक्टर ड्रायव्हर असतील, त्यांना फक्त आपण थोडंसं एंट्री हा प्रकार आहे आमच्या इकडे. तुमच्या इकडे तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय तिथून आहे का नाही का नसतं. तर दर खेपेला आम्हाला 300 रुपये ट्रॅक्टरवाल्याला द्यावं लागतं टोळीच्या, आणि त्यांना जेवण पण द्यावं लागतं. तसं मशीनच्या ड्रायव्हरला फक्त एंट्री द्यावी लागते, जेवणाचं काही नाही. दुसरा मुद्दा, जमिनीला लागून तुटतो त्यांना खोडवा येणार हा मशीनमुळे चांगला होतो. मशीनने तोडल्यानंतर म्हणजे फुटवे चांगले निघतात. तसं टोळीकडून तोडल्यानंतर आपल्याला त्याला सेपरेट कटर मारावं लागतं, त्यामुळे त्याचे खर्च वाढतो टोळीकडून. हा सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यापेक्षाही जास्त मुद्दा म्हणजे आपण टोळीकडून तोडल्यानंतर जे पाचट फुटे असते ती पाचट फुटे आपल्याला पैसे देऊन करायला लागते. तशी इथं मशीनकडून तोडण्याचं तुम्ही पाहू शकता ते पाचट फुटी संपूर्ण झालेली. आणि दुसरा मुद्दा, पाचट फुटी झाल्यामुळं त्याचं खतही होणार आहे आणि जमिनीचं सेंद्रिय कर्ब आपल्या वाढण्यास मदत होणार. आपण हे जाळू शकत नाही आणि हे कळलं की सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे किंवा डिकम्पोजर VSIचं डिकम्पोजर मारलं तरी चांगलं कुजून जातं. आणि जमीन लगेच तोडल्यामुळं
कटर मारायची गरज नाही आणि येणारे कोंब हे सशक्त आणि चांगले येणार आहे. असे हे जमिनी मशीनचे आणि आपल्या टोळीचे असे काही फायदे तोटे आहेत. पण पडलेला जरी ऊस असला तरी मशीन करून काढला जातो आणि वेळेची बचत होती भरपूर. म्हणजे कमी वेळेत तुम्ही पाहू शकता हे समोर ट्रॅक्टर कशी भरलेली होती. बचत होती वेळेची आणि लवकर होऊन जाते. मानसिक त्रास कमी होतो. ऊस मोठा असू दे पडलेला असू दे ते घेते. लोकांनी बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे. आणि मशीनला जे माणसाचा कोणाचा विरोध आहे, रस गळतोय किंवा कांद्यामध्ये पोकत तसं काही होत नाही मित्रांनो. आम्हाला ॲव्हरेज चांगलं पडलेलं आहे. आम्ही जसं धरलं आहे तसं त्याच्यापेक्षा किंबहुना थोडंसं एखादे 2-3 टन जास्त धरा तुम्ही पडलेलं आहे. कारण त्यामुळं मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही मशीन लावून बघा, अनुभव घ्या आणि त्याच्यानुसार मग तुम्ही ठरवा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून. आणि चॅनलला जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी मनापासून धन्यवाद.